नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यदग्रे चानुबंधेच सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्ताम समुदावृतम आणि अपेयाचेनी पाने अखाद्याचेनी भोजने स्वैरस्त्री सन्निधानी होयजे सुख कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय त्या 18व्या अध्यायातील बुद्धीचे धृतीचे 3 प्रकार पाहिल्यानंतर आपण कर्माला जे सुख नावाचं फळ मिळतं त्या सुखाचे सुद्धा गुणभेदाने 3 प्रकार संभवतात त्याचा आपण विचार करत आहोत। आत्मबुद्धी प्रसादचम आत्मस्वरूपाला विषय करणारी जिच्यामध्ये रजोगुणाचं चांचल्य नाही तमोगुणाचं जाड्य नाही अशा शुद्ध बुद्धीमध्ये जे अभिव्यक्त होतं किंवा प्राप्त होतं जे सुरुवातीला अत्यंत क्लेशदायक आहे पण परिणामी मात्र अमृताप्रमाणे आहे त्या सुखाला सात्विक सुख असं म्हणतात। यानंतर विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून होणारं जे सुरुवातीला अत्यंत गोड वाटतं पण ऐहिक आणि पारलौकिक सुखाचा भोग घेत असताना जे धर्माचा असणारा संपत्तीचा मळा ज्यामध्ये जाळला जातो किंवा जे आपल्याला नरकाला प्राप्त करून देणारं असतं अशा सुखाला राजसी सुख असं म्हणतात। यानंतर आहे तो 3रा प्रकार तो 39व्या श्लोकामध्ये येतो ते सुख आहे तामसी सुख। या तामसी सुखामध्ये ज्ञानोबाराय किंवा भगवान परमात्मा त्याचा विस्तार करतात। पदच्छेद असा आहे यत अग्रे च अनुबंधे च सुखम मोहनम आत्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसम उदाहृतम। यत सुखम जे सुख अग्रे म्हणजे प्रारंभाला अनुबंधे याचा अर्थ शेवट आरंभाला आणि परिणामाला यत सुखम आत्मनः मोहनम जे आपल्या अंतकरणाला मोह निर्माण करतं याचा अर्थ जे अविचार प्रदान करतं ज्याची आपल्याला निवड करता येत नाही किंवा भुरळ पाडतं यालाच मोह असं म्हणतात। निर्माण कशापासून होतं ते सात्विक सुखाप्रमाणे आत्मबुद्धी प्रसादजम असंही नाही राजसी सुखाप्रमाणे विषय आणि इंद्रिय संयोगजम असं सुद्धा नाही। मग कसं आहे निद्रा आलस्य आणि प्रमाद यांच्यापासून निर्माण होणारं म्हणजे जीवाला जे झोपेत प्राप्त होतं किंवा आळसी स्वभावाच्या व्यक्तीला जे मिळतं मनोराज्यामध्ये किंवा प्रमाद शब्दाचा अर्थ होतो जे कर्तव्य प्राप्त आहे ते करायचं नाही आणि चुकीचंच कर्म करायचं त्याला प्रमाद असं म्हणतात। या 3 गोष्टीपासून जे निर्माण होतं तत् तामसम उदाहृतम त्याला तामस सुख असं म्हणतात। यावर ज्ञानोबाराय स्पष्टीकरण सांगतात आणि अपेयाचेनी पाने अखाद्याचेनी भोजने स्वैरस्त्री सन्निधाने होयजे सुख का पुढीलांचेनी मारे ना तरी परस्वापहरे जे सुख अवतरे भाटाच्या बोली जे आलस्यावरी पोखिजे निद्रे माझी जिजे देखिजे जयांच्या आद्यंती भुलीजे आपुले वाट। भगवंताने 3च प्रकार सांगितले निद्रा आळस आणि प्रमाद यांच्यापासून निर्माण होणारं पण ज्ञानोबाने त्यामध्ये विस्तार केलेला आहे। याचा अर्थ या श्लोकाचं जे वार्तिक आहे ते ज्ञानोबाराय करतात आणि मग भगवंताने 3च का सांगितले घाई तेवढी होती ना रणांगणावर सांगायचं आहे वेळ कमी होता तेवढ्या वेळामध्ये भक्तराज अर्जुनाच्या ते लक्षात आलं पण आपल्यासारख्यांच्या लक्षात येणार नाही किंवा आणखीनही गोष्टीचा विस्तार किंवा समावेश व्हावा याकरता ज्ञानोबाराय त्यामध्ये विस्तार करतात। आता हल्लीच्या काळामध्ये ना तामसी सुखाचा अनुभव घेणाऱ्यांची संख्या आपल्याला जास्त प्रमाणामध्ये अनुभवाला येईल। बरेच लोक याच वर्गामध्ये समाविष्ट होतात किंवा बसतात बघा। अपेयाचेनी पाने जो पदार्थ पिण्याकरता योग्य नाही
ज्याचं आपण प्राशन करू नये त्याचं प्राशन केल्यानंतर काही लोकांना सुख होतं. कधीतरी आपण पाठामध्ये विचार केला आहे, आपल्या शरीरामध्ये सगळ्यात मजबूत कोणता अवयव असेल तर तो आहे हाडांचा. त्याला अस्थि आपण असं म्हणतो, म्हणून तर अस्थि विसर्जन आहे. सगळे लाकडं जळतात, त्वचाही जळून जाते, कधीकधी हाडाच्या आतला भागही जळून जातो. हाडाच्या आतमध्ये पोकळी असते की नाही, त्यातले सुद्धा काही चरबी वगैरे जळून जाते, पण हाडं मात्र जळत नाही, नष्ट होत नाही. त्या सगळ्या हाडामध्ये मजबूत हाड आहे दाताचं. म्हणून तर दात बघा ना, गरम गरम पदार्थही पितात, थंडे पदार्थही खातात, दात कायम चांगले राहतात. ज्याचे दात चांगले आहे त्याचंच आरोग्य चांगलं आहे, कारण पदार्थ त्याशिवाय खाता येत नाही. सगळ्यात मजबूत हाड कोणतं असेल तर दाताचं आहे. पण जे आता सध्याला ते लोक नाही का, ते सोडा वॉटर वगैरे पितात की नाही, ते बरेच पदार्थ आले त्याच्यामध्ये. आता एक हल्ली आलं आहे, त्याला जाहिरात आहे बघा, काय आहे, माइंड चार्ज. त्याच्यावर लिहिलेलं असतं बघा, ते आपल्या बॉडी चार्ज, माइंड चार्ज, बुद्धीला आणि आपल्या शरीराला जे चार्ज करतं. तर ते पदार्थ घेतल्यानंतर बरेच तरुण हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूला प्राप्त झाले. मग पितात का? काही नाही, जाहिरात फक्त चांगली केली जाते. जाहिरातीमध्ये जे अभिनेते जाहिराती करतात ना, ते कधीच ते पदार्थ पित नसतात. पण ते पिताना दिसतात, आपल्याला काय माहिती ते काय पितात म्हणून. काहीतरी रंगाचा पदार्थ पित असेल आणि आपल्याला वाटतं तेच प्राशन करतात. असं मजबूत असणारा हाड दाताचं किंवा दात, त्या जर आपण सोडा वॉटरमध्ये ठेवला तर त्याचं 2-4 दिवसामध्ये पाणी होऊन जातं. म्हणजे आता हाडांचं पाणी जर ते पदार्थ करत असतील तर त्या आतड्याचं काय काय करत असतील आतमध्ये, का आलसर वगैरे होणार नाही. पण मग हे लोक पितात का? काही नाही, फक्त मोहनम आत्मनः, त्यांच्या अंतकरणाला भुरळ पडते आणि काही नाही, त्याला हल्लीच्या काळामध्ये स्टंट म्हणतात. त्यामुळे हे लोक पितात, सोडा वॉटर पितात, बाकीचे पदार्थ पिले जातात आणि ते म्हणतात तरुण आहे तोपर्यंतच घ्या हे करून, नंतर मग काय मजा आहे असं म्हणतात की नाही. अपेयाचेने पाणी, ज्ञानोबा म्हणतात हा तामसी आहार आहे. जेव्हा आपलं मुख या तामसी पदार्थाला स्पर्श करतं तेव्हाच तो व्यक्ती पापाला पात्र होऊन जातो. जेव्हाच ही अपवित्र शिवे तयाचे वक्त्र, तेव्हाची पापा पात्र झाला की तो. फक्त स्पर्श केला आहे मुखाला, अजून तर काही त्याने प्राशनही केलं नाही, पण मुखाचा स्पर्श त्या पदार्थाला झाल्याबरोबर तो व्यक्ती पापाला प्राप्त होतो. असे अनेक पदार्थ आहे जे मनुष्याने प्राशन करू नये. अपेयाचेने पाणी, पेय म्हणजे पिण्याकरता योग्य आणि अपेय म्हणजे पिण्याकरता योग्य नाही. आशांचं पान करतात, रसपान करतात, तामसी सुख आहे. अखाद्याचेने भोजने, जे पदार्थ खाण्याकरता योग्य त्याला म्हणतात खाद्य, जे योग्य नाही त्याला म्हणतात अखाद्य. आपली मानवी प्रकृती आहे ना, ही मानवी प्रकृती याच्या आतड्याची रचना शाकाहाराकरताच योग्य आहे, म्हणून आपल्याला शाकाहारच पचू शकतो. आपण बाकीच्या प्राण्याप्रमाणे इतर आहार करू शकत नाही. आपण गवतही खाऊ शकत नाही आणि चुकीचा आहारही खाऊ शकत नाही. थोड्या फार प्रमाणामध्ये आपण भाजीपाला खाऊ शकतो, पण कायमच नाही ना. असं कधी झालं का चपाती खायचीच नाही, भाकरी खायचीच नाही, नुसतं फक्त भाजीपालाच खायचा, आपल्याला तेही चालणार नाही. म्हणजे आपण गायीप्रमाणे नुसता चाराही खाऊ शकत नाही आणि इतर हिंस्र श्वापदाप्रमाणे आपण चुकीचा आहारही सेवन करू शकत नाही. आपल्या प्रकृतीची शरीराची रचनाच वेगळी आहे. पण जे पदार्थ आपल्याला खाण्याकरता योग्य नाही, विदेशामध्ये जास्त प्रमाण आहे बरं. ते कोणताही फक्त जीवात्मा दिसला की ते फक्त खातात. ते राक्षसांनासुद्धा त्यांनी मागं टाकले. आता काही खातात, ते विंचूही खातात, सर्पही खातात, भलते काही पदार्थ खातात. ते पावसामध्ये बघा ते वळवळणारे पदार्थ असतात, काय म्हणतात त्याला, केचवा. हे काही भागात त्याला शिदोडं म्हणतात बघा. ते वळवळणारे पदार्थ त्यालाही ते खातात. मुंग्याही खातात, मुंगळेही खाऊन टाकतात, लाल मुंग्याही खातात. ते का योग्य नाही आहे, पण फक्त जगा वेगळं काहीतरी करायचं. आपलं कुठंतरी गिनीज बुकामध्ये नाव आलं पाहिजे म्हणून काही खातात. सरडे खातात, पाली खातात, चिलटही खातात, काही ज्याचे आपल्याला किळस येईल असे पदार्थ ते खातात. आणि मग आतमध्ये गेल्यावर काय होतं, काही नाही, विषच होतं, दुसरं काय होणार आहे.
चुकीचा पदार्थ इथे आपण अन्न खातो, त्याचा जर कालावधी ओलांडला गेला आणि ते पदार्थ जर खाल्ले, असा आहे एकदा पदार्थ जर तयार केला तर परत त्याला शिजवू नये, गरमही करू नये. जर तो गरम केला की त्याचं विषात रूपांतर होतं, म्हणजे आरोग्यासाठी तो हानिकारक आहे. सकाळी भाजी केली तर संध्याकाळी गरम करून खाऊ नये, ती त्याचं विषामध्ये रूपांतर होऊ शकतं, म्हणून त्याला फूड पॉइझन म्हणतो की नाही आपण. मग आता नुसता अन्न पदार्थ जर असा खाल्ला तरी त्याचं विषात रूपांतर होऊ शकतं. एका बाजूला कुठंतरी आतड्यामध्ये सूज येते, माझा अनुभव आहे अंगी, असं होऊ शकतं की नाही. आणि हे लोक चुकीचंच काहीतरी खातात. अखाद्याचे भोजने याला म्हणतात तामसी सुख आहे. पुढे स्वैर स्त्री सन्निधाने होय जे सुख. जी स्त्री शास्त्राच्या विरुद्ध वागणारी आहे किंवा शरीर विक्रय करणारी आहे, अशा स्वैराचारामध्ये प्रवृत्त झालेल्या स्त्रीच्या सान्निध्यामध्ये जे सुख होतं यालाही तामसी सुख असं म्हणतात. हे सगळं तुम्हाला कुठं दिसेल माहिती आहे का? 20वी ओवी, अपेयाचे पाने, अखाद्याचे भोजने, स्वैरस्त्री सन्निधाने होय जे सुख. या ओवीचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला कुठं दिसेल? मोठमोठ्या शहरामध्ये. आणि हल्लीच्या काळामध्ये त्याला पब म्हणतात, जे नाईट लाईफ म्हणतात की नाही त्या. हा, ते तर आहेच आहे. हे सगळं तिथं अनुभवाला मिळतं आहे. हे सगळे तामसी लोक आहे. हे तामसी सुखामध्ये रममान होणार आहे. आणि यामध्ये खरं सांगू का, श्रीमंताच्या मुलांचं प्रमाण यामध्ये जास्त आहे. गरीब लोकांकडं पैसा आहे की ते कुठं जाणार आहे? ते बिचारे खडी फोडतात, दिवसभर काम करतात, त्यांच्या अंगातून घामाच्या धारा निघतात, अंथरुणावर पडल्याबरोबर त्यांना कधी कधी जेवासुद्धा वाटत नाही, लगेच ते झोपतात. गरीब कष्ट करतात, त्यांच्या बिचाऱ्यांच्या वाट्याला हे येत नाही, तेच बरं आहे. पण जे स्वैराचारात प्रवृत्त होतात, अनैतिक मार्गाने पैसा कमवतात, मुलांना जे संस्कार देत नाही, अशा मुलांचं प्रमाण या सुखामध्ये जास्त आहे. तामसी सुख आहे, मिळतं आहे ते सुख, नाही असं नाही, पण परिणाम किती भयानक आहे त्याचा. पुढे का पुढीलांचिनी मारे ना तरी परस्वाप हरे. जे सुख अवतरे भाटाच्या बोली. आणि जोपर्यंत धनाचा मद आहे ना, श्रीमंतीच्या धनाचा मद डोळ्यावर आहे, बुद्धीवर आहे, तोपर्यंत ह्या लोकांना ती सावध होत नाही. श्रीमंत माणसाची जर त्याला काय म्हणतात ते गुणमत्तपणा, तर तो जर मोडून काढायचा असेल तर त्याला एकच पर्याय आहे, त्यांच्या वाट्याला दारिद्र्य आलं पाहिजे. दुसरा पर्यायच नाही. ते कुबेरांचे पुत्र विवस्त्र होऊन त्या नदीमध्ये स्नान करत होते. नारद महर्षी, भागवतामध्ये हा विचार आला आहे, नारद महर्षी त्या रस्त्याने चालले, उन्मत्त होते. समोरून एखादा महात्मा येतो आहे, काहीतरी आपण लज्जारक्षण करावं, काही नाही, पैसाचा मद होता, कुबेराचेच पुत्र होते, ते उन्मत्त झाले. नारदांनी सांगितलं, श्रीमंतीमुळे तुम्ही उन्मत्त झालात, याला एकच पर्याय आहे, तुमच्याकडे दारिद्र्य आलं पाहिजे. आणि वृक्षाप्रमाणे तुम्ही नम्र होत नाही, जा, तुम्हाला शाप आहे, तुम्ही अर्जुन नावाचे वृक्ष व्हाल. त्यांना पश्चाताप झाला. पण साधूचं अंतःकरण असतं, साधूचा शापसुद्धा उद्धार करणारा असतो. सांगितलं, भगवंताच्या अंगणामध्ये वृक्ष व्हा. कालांतराने जेव्हा भगवान उखलबंधन लीला करतील तेव्हा तुमचं उच्चाटन करतील, तुमचा उद्धार होईल. मला तर दृष्टांत विस्ताराने सांगायचा नाही, पण श्रीमंतीचा मद दारिद्र्य आल्याशिवाय जात नाही. जोपर्यंत ही श्रीमंत माणसं तुरुंगात जात नाही ना, तोपर्यंत त्यांची झलक जी आहे ते उतरत नाही. बघा, तुरुंगातून आले असे नीट होऊन येतात, त्याचा ते अपमानही झालेला असतो आणि पोलिसांनी महाप्रसादही दिलेला असतो, त्यामुळे त्यांची ते झलक उतरते, तोपर्यंत उतरत नाही. का पुढीलांचेने मारे. दुसऱ्यांची हत्या केल्यानंतर बऱ्याच लोकांना सुख होतं की नाही? तामसी सुख आहे. पुढीलांचेने मारे ना तरी परस्वाप हरे. परस्वाप म्हणजे परद्रव्य, दुसऱ्याचं धन कमवल्यानंतर जे सुख होतं किंवा जे सुख भाटाच्या बोली अवतरे. भाट म्हणजे स्तुतीपाठक, जे लोक आपली स्तुती करतात आणि स्तुती करणारे मागचं पुढचं काही पाहत नाही. स्तुती करणाऱ्याला फक्त एकच असतं की स्तुती करायची आहे. आपण ना थोडं सावध राहिलं पाहिजे बरं. आपण प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये ना आयोजकाची विनाकारण स्तुती करतो. आपल्याला मागचं पुढचं त्याचं चरित्र काही माहिती नसतं आणि आपण आपल्याला फक्त एकच माहिती असतं की त्याने आपलं कीर्तन ठेवलेलं आहे. त्यामुळं काही लोक विनाकारण अवास्तव स्तुती करतात.
यांच्यामुळे गावातला परमार्थ टिकून आहे आणि त्याच्या गळ्यात माळही नसते आणि म्हणतात लोक की त्यांच्यामुळे या गावातला परमार्थ टिकून आहे. गावातले लोक म्हणतात आम्ही कीर्तन ऐकायला आलो आहे का याची स्तुती ऐकायला आलो आहे. लोक नाराज होतात बघा. म्हणून शहाण्या माणसाने स्तुती करूच नाही. 2 शब्दामध्ये परिहार द्यावा. आशीर्वाद आपली योग्यता असेल तर आशीर्वाद द्यावा, नाही तर शुभेच्छा द्यावी आणि पुढं अभंगावर चिंतन करावं. भाटाची बोली स्तुती पाठक याच्या शब्दाने जे सुख होतं त्याला तामसी सुख असं म्हणतात. म्हणून शहाणी माणसं स्तुतीची अपेक्षा करत नाही बघा. चातुर्य लपवे, महत्व हरवे, पिसेपण मिरवे आवडोनी, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परिवेडी वे माची दडी, महिमे भेनी. किंवा त्याला असं वाटतं जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयीचे न धरावी, ऐसी ऐसी जीवित चाड बहु. हे शहाणी माणूस स्तुतीची अपेक्षा करत नाही. स्तुती झाली की त्याच्यामध्ये आपल्या पुण्याचा क्षय असतो. म्हणून स्तुतीची अपेक्षा करू नये. निंदा झाली तर फार चांगली आहे. पारमार्थिक अंगाने जो आपली निंदा करतो ना तो आपल्याला स्वच्छ करत असतो. तुकोबांनी त्यांचे उपकार मानले बघा. असो ऐसे खळफार आम्हा तयाचे उपकार, करीती पातकांची धुनी, मोल न घेता साबणी. किंवा नाथ महाराजांनी भागवतामध्ये त्यांचे उपकार मानले बघा. जे आमची निंदा करतील ना ते आपल्या वाणीने आम्हाला स्वच्छ करत असतात. आपल्या जीवनातले पाप निंदक हात लावत नाही, आपल्याला स्वच्छ करतो, पण वाणीने स्वच्छ करतो. किती मोठा उपकार आहे त्याचा. आपली निंदा केली म्हणजे आपले पाप तो घेऊन जातो. म्हणून पारमार्थिक अंगाने निंदा झाली तर ती चांगली आहे. पण ऐका बरं, चांगलं काम करून निंदा होत असेल तरच चांगली ती. नाहीतर वाईट काम करायचं आणि आम्ही निंदेला जुमानत नाही, अरे चांगलं नाही आहे. चांगलं काम करावं आणि मग जर कोणी आपली निंदा करत असेल तरच ती चांगली आहे. नाहीतर कामही चुकीचं करायचं, वाईटही वागायचं आणि लोकांनी निंदा केली तर आम्ही जुमानत नाही, हे काही योग्य नाही असा त्याचा अर्थ झाला. पुढील आंचेने मारे ना तरी परस्वाप हरे. मनुष्याने द्रव्य कमवावं, अडचण त्याची नाही आहे, कारण अर्थ हा पुरुषार्थ सांगितलेला आहे. पण ते द्रव्य कमवत असताना कोणाचाही आपल्याला शाप लागू नये याची मात्र काळजी घेतली पाहिजे. जर आपण अनैतिक मार्गाने दुसऱ्यांचं असणारं धन कमवलं तर ते धन आपल्याला आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला त्यांच्या बुद्धीला भ्रष्ट केल्याशिवाय राहत नाही. एक भागवतातलं उदाहरण सांगतो, लक्षात येईल. परीक्षिती राजा ज्यांचं रक्षण भगवंताने गर्भामध्ये केलं, जेने रक्षिले गर्भाप्रती तया ते परीक्षी सर्वाभूती, या लागी नाव परीक्षिती अगाध स्थिती नावाची. नाथ महाराजांनी त्यांचं उदाहरण दिलं आहे. ज्यांनी गर्भामध्ये आपलं रक्षण केलं त्या असा व्यक्ती कोण आहे म्हणून त्याचं परीक्षण त्यांनी सगळ्या जगामध्ये केलं. म्हणून परीक्षिती, जे परीक्षा करतात सगळ्या पृथ्वीवर त्याला म्हणतात परीक्षिती. किती मोठा अधिकार आहे. गर्भ अवस्थेमध्ये भगवंताने आपलं रक्षण करावं एवढा मोठा अधिकार. आणि ते मग सगळ्या पृथ्वीचं सम्राट झालेलेच होते. सहज आपली एकदा शिकार करण्याकरता निघाले किंवा दिग्विजय करण्यासाठी निघाले तर त्यांना ते धर्म असहाय्य अवस्थेमध्ये पाहायला मिळाला. कोण ताडण करतो आहे तर कली पाहिला. कलीचं ताडण केलं. कलीला घाबरल्यामुळे धर्मराज निघून गेले. पण परीक्षितचा अधिकार एवढा मोठा आहे की कलीलाच आपल्या ताब्यामध्ये ठेवलं. सांगितलं अजिबात तुझा प्रवाह आम्ही चालू देणार नाही. त्या कलीने सांगितलं मला राहण्याकरता जागा द्या. कारण परीक्षिती राजाने सांगितलं की माझ्या राज्यात राहायचं नाही. कलीने सांगितलं सगळीकडे तुमचंच राज्य आहे आणि तुमच्या राज्यात राहायचं नसेल तर मला पृथ्वी सोडून जावं लागेल. मग अशी मला तुमच्या राज्यात काहीतरी जागा द्या की ज्यामुळे मला राहता येईल. मग त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी द्युतकर्म चालतं तिथं तो राहा. ते तुमच्या राज्यातले लोक सगळे माळकरी आहे. द्युतकर्म कोणी खेळतच नाही. म्हणजे मग जिथं मद्यप्राशन केलं जातं तिथं राहा. तो म्हणजे माळकरी असल्यामुळे सगळे चांगलेच वागतात. मग जिथे चुकीचा व्यवहार घडतो तिथं राहा. असे 4-5 ठिकाणं सांगितली. ते म्हणजे तुम्ही मला जी जागा सांगितली ना त्यापैकी ही जागा तुमच्या राज्यात नाहीच आहे. मी राहावं कुठे, एखादी चांगली जागा तर द्या. आणि मग सांगितलं एक काम कर, सुवर्णामध्ये राहा म्हणजे सोन्यात राहा. आणि नेमका परीक्षितीच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट होता. कलीने ती संधी साधली
आणि कली त्यांच्या मुकुटामध्ये जाऊन राहिला. हे झालं प्रकार. कालांतराने पुन्हा ते शिकार करण्याकरता निघाले. मग आता राजा म्हणजे त्याच्याकडे काही एकच मुकुट असेल का? आपल्याकडे 15-16 टोप्या असतात म्हणजे आपल्याच घेतलेल्या बरं आणि आता तो परीक्षित राजाच आहे बिचारा. त्याने ते आपलं कपाट उघडलं. अर्जुनाने आणि भीमांनी ज्या ज्या राजांचा पराभव केलेला होता त्या सगळ्या राजांचे मुकुट आणून त्या कपाटामध्ये ठेवले होते की आम्ही एवढ्या राजांना पराभूत केला आहे. त्यामध्ये एक जरासंधाचा मुकुट होता. तो जरासंधाचा मुकुट परीक्षितीला आवडला आणि त्यांनी आपल्या मस्तकावर घातला. अगोदरच तो मुकुट जरासंधाचा, त्यात पुन्हा सोन्याचा आणि त्यात कलेचा झालेला होता प्रवेश. माता बुद्धी जागेवर राहील का? ऐका बरं आता. परीक्षिती राजासारख्या महात्म्याची जर सोन्यामुळे किंवा दुसऱ्याचा मुकुट घातल्यामुळे बुद्धी जर भ्रष्ट होऊ शकते, चुकीचं वागू शकते, तर जे माणसं दुसऱ्याचेच कपडे घालतात कार्यक्रमासाठी त्यांचं काय होणार आहे? दुसऱ्याचा नुसता मुकुटच परिधान केला होता, नुसता मुकुट. गेले शिकारीला, तहान लागलेली होती. ऋषीमुनीकडे पाण्याची याचना केली. ते बिचारे समाधी अवस्थेमध्ये मग्न झालेले. राजाचं ऐकू गेलं नाही त्यांना. अगोदर राजा, तहान लागलेली, त्या पुन्हा क्रोध आला आणि क्रोधाच्या भरामध्ये मेलेला सर्प बाणाच्या टोकाने उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यामध्ये टाकून दिला आणि गेले निघून. नंतर पश्चाताप झाला मुकुट काढल्यावर की मी काय चुकीचं काम केलं आहे हे त्या ऋषीपुत्राला कळालं आणि त्याने स्नान करता करता शाप दिला, माझ्या वडिलांची उपेक्षा करता आजपासून 7 दिवसांनी तुम्हाला तक्षक नावाचा विषारी सर्प चावेल आणि मृत्यूला प्राप्त व्हावं लागेल. हे कशामुळे झालं आहे? दुसऱ्याचं द्रव्य होतं ना ते जरासंधाचं. जरासंधाचा मुकुट नुसता परिधान केला तर परिधान करताना जे सुख प्राप्त झालं ते सुख अशा मोहाला निर्माण करणारं झालं. म्हणून का पुढीलांचे निमारे ना तरी परस्वाप हरे, असंच पाठ आहे ना? परस्व असंच आहे ना इथं? हा, परस्वाप हरे. जे सुख अवतरे भाटाच्या बोली, स्तुते पाठकांच्या शब्दाने जे सुख निर्माण होतं. त्या श्लोकामध्ये किती आलं आहे? फक्त निद्रा, लस्य, प्रमाद 3च आलं की नाही? ज्ञानोबांनी किती प्रकार घेतले? चुकीचं पान करणं, चुकीचं भोजन, चुकीच्या स्त्रीच्या सन्निधानामध्ये राहणं, पुढीलांना दुसऱ्यांचा घात करणं, दुसऱ्यांच्या द्रव्याचं अपहरण करणं किंवा स्तुती पाठकाच्या शब्दातून जे प्रकट होतं. 6 प्रकार तर इथंच झाले. आणखीन पुढे येतात. जे आलस्यावरी पोखीजे, निद्रे माझी जे देखीजे, जयाच्या आद्यंती भुलीचे आपुले वाट. जे आलस्यावरी पोखीजे, आळसामुळे जे सुख पुष्ट होतं. आपण काल परवा विचार केला, निद्रा, कलह, द्योत, भोजन या गोष्टी वाढवल्या की वाढतात आणि कमी केल्या की कमी होतात. त्यामध्ये एक चर्मरोगही घेतला आहे बरं. एखाद्या माणसाला खाज येते बघा, जर त्याने ते खाजतच राहिला की ती वाढते आणि बंद केले तर ते रोग कमी होऊन जातो. त्याच्यामध्ये ते पण घेतलं. त्याला बहुतेक संस्कृतमध्ये कंडू शब्द आहे बघा. तो रोग झाला आणि जर तो खाजतच राहिला की ते वाढतं. द्युत कर्म खेळत राहिला की वाढतं. म्हणून तो द्युत कर्म 10 दिवसापर्यंत चालतं की नाही गणपतीमध्ये, वाढतं ते. असा त्याचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये हे आळस्य आहे. आलस्यावरी पोखीचे, आळसामुळे जे पुष्ट होतं. निद्रे माझी जे देखीचे, झोपेमध्ये जे आपल्याला अनुभवाला मिळतं. वास्तविक झोपेमध्ये ब्रह्मसुखाचं अनुभवाला मिळतं की नाही? पण ते अज्ञानाने आवृत्त आहे आणि अज्ञान हा तमोगुणाचा प्रकार आहे. म्हणून जरी सुख आत्म असेल, हे सगळे सुख आत्मसुखच आहे बरं. पाठीमागे एक ओवी आली बघा गोड, 77 क्रमांकाची ओवी. तेथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक. जगामध्ये जेवढे जेवढे सुख अनुभवाला येतात ना, त्या सगळ्या सुखाचा प्रकार असा आहे की विषयाची प्राप्ती झाली की अंतःकरणाची स्थिरता होते. विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि स्थिर झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं. सुख फक्त आत्मस्वरूपातच आहे, फक्त अभिव्यक्त होण्याचे प्रकार वेगळे आहेत. मग जे आळसामध्ये, निद्रेमध्ये अज्ञानाने आवृत्त असतं ते तमोगुणाचा प्रकार असल्यामुळे तामसी सुख आहे.
नंतर विषय आणि इंद्रियांच्या संयोगातून अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते. एका त्या विचारसागरामध्ये शंका विचारली, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणे विषय प्राप्त केला की अंतःकरण स्थिर होतं, आणि स्थिर झाला की मग आत्मानंदाचं भान होतं. मग वारंवार आत्मानंदाचं भान व्हावं याकरता वारंवार विषय गोळाच केला पाहिजे. त्याने बाळा, विषय प्राप्त करण्यात कष्ट आहे, मिळवला तरी कष्टच आहे, आणि विषयाचा वियोग झाला तरी कष्ट आहे. शहाणे माणसं जे सुख हजारो शोकाने आवृत्त आहे त्याला दुःखच म्हणतात. सुखम वैषयिकम शोक सहस्रेणावृतत्वतः दुःखमेवेति मत्वाह नाल्पेति सुखमित्यसौ. जे हजारो शोकाने आवृत्त असतं की नाही त्या सुखाला शहाणे माणसं सुखच म्हणत नाही. विषयातलं सुख हजारो शोकाने आवृत्त आहे. ते आपण उदाहरण पाहत असतो. एका मनुष्याच्या पाठीमागे म्हणे वाघ लागला. आता तो वाघ म्हणजे नरभक्षक होता, त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागली होती, आणि बिचारा हा अनायासे सापडला. यदृच्छाला व संतुष्ट, वाघाच्या तावडीत सापडला. तो पळायला सुरुवात करतो आहे. आपल्या मागं किती अंतरापर्यंत वाघ आला. मागे पाहिलं आणि त्या भरामध्ये ते पुढे गेला तर पुढं विहीरच होती. विहिरीत पडायला सुरुवात झाली आणि अनायासेने प्रारब्धाने त्याचे हात वरती गेले. एका पारंबीला हात लागला त्याचा. मागे वाघ आहे, खाली रिकामी असणारी विहीर, त्यामध्ये नागोबा आहे, विषारी सर्प, आणि हाताला पारंबी लागली. त्या पारंबीला एक आग्या मोहळ लागलेलं होतं. पारंबी हल्ल्यामुळे ते मोहळ उठलं आणि त्याने चावा घ्यायला सुरुवात केली, आणि तेवढ्यामध्ये त्या मोहळाच्या पोळीतून एक मधाचा थेंब त्याच्या नाकाच्या शेंड्यावर पडला. एकच पडला बरं. दुसरा पडला. दुसऱ्या पडल्यामुळे काय झालं, दुसऱ्याला जागा नव्हती की नाही, पण त्याने पहिल्या थेंबाला पुढं ढकललं. नाकाच्या शेंड्यावरून जो पुढं ढकलला गेला तो जिभेच्या टोकावर जाऊन बसला, आणि त्याने विचार केला, वा, याला म्हणतात सुख, नाही या आनंदाशी जोडा. अरे काय आनंद आहे, मागे वाघ आहे, खाली नागोबा आहे, वाघोबा नागोबा, आणि वरून म्हणजे संसारातलं सुख असं आहे. हजारो कष्टाने आवृत्त आहे, आणि तरी मनुष्य म्हणतो या सुखासारखं सुख नाही. गुरुवर्य मारुती बाबा सांगतात, एक मित्र दुसऱ्या मित्राच्या घरी जेवायला गेल्याबरोबर त्याच्या बायकोने स्वागत केलं. शब्दाने स्वागत, पुन्हा शेलके शब्द वापरले. शेलके. त्या मित्राने विचार केला, अजून तर पाऊलही ठेवला नाही तर एवढं स्वागत जबरदस्त झालं. तो मित्र काय म्हणतो माहिती आहे का, ज्याची बायको आहे ती फक्त शब्दाने तशी आहे, अंतःकरणात खूप प्रेम आहे. बघा, शोक सहस्रे नावृतत्वतः, म्हणून त्याला दुःख असं म्हणतात. ते आहे राजसी सुख. जे आलस्य आवरी पोखीजे, निद्रे माझी जे देखीजे. आता सात्विक सुख आहे की नाही बघा बरं. तामसी सुखामध्ये झोपेचा किंवा तमोगुणाचा प्रभाव आहे. राजसी सुखामध्ये हजारो शोकाचा संबंध आहे. सात्विक सुखामध्ये फक्त बुद्धीची प्रसन्नता आहे. मनुष्याचं जर अंतःकरण शुद्ध असेल आणि स्थिर असेल ना, तर तो आहे त्या क्षणामध्ये समाधानी राहू शकतो. आहे त्या काळात, आहे त्या देशात, आहे त्या परिस्थितीमध्ये फक्त मनुष्याचं अंतःकरण शुद्ध पाहिजे, स्थिर पाहिजे. त्याच्या मनामध्ये काही प्राप्त करण्याची अपेक्षा असेल तर ते अंतःकरण चंचल होऊन जातं, आणि चंचल असणाऱ्या अंतःकरणाला समाधान कधीच मिळत नाही. म्हणून ही सात्विक सुख फार गोड आहे. आत्मबुद्धी प्रसादजम. तामसी सुखामध्ये मात्र असं आहे, जयाच्या आद्यंती भुली जे आपुली वाट. जयाच्या म्हणजे ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपुली हा शब्द आत्मवाचक आहे बरं. आपुलिया हिता, आपुलिया हे सगळे शब्द आत्मवाचक आहे. आणि आपुली वाट भुलीजे म्हणजे आपल्या कल्याणाचा, आत्मप्राप्तीचा रस्ता, साधनेचा मार्ग, ज्यामुळे भुलीजे विसराला प्राप्त होतो. कधी मग सुरुवातीला का शेवटी, दोन्ही पद्धतीला. आदी अधिक अंत, ते शब्द संधी झाला की नाही, यनादेश. आद्यंती सुरुवातीला आणि शेवटीसुद्धा ज्या सुखामध्ये आपला आत्मकल्याणाचा मार्ग विसराला प्राप्त होतो त्या सुखाला तामसी सुख असं म्हणतात. तेगा सुख पार्था तामस जान सर्वथा, हे बहुदान सांगोची जे कथा असंभाव्य हे. भगवान म्हणतात, अर्जुना, अरे ते सुख तामस आहे, सर्व प्रकारे जाणून घे. हे बहुधा म्हणजे पुष्कळ प्रकाराने न सांगोची,
आम्हाला तामसी सुखाचा विस्तार करून सांगण्याची काही आवश्यकता नाही. का बरं? कारण तामसी सुख हे सुख आहे हे कथाच असंभाव्य आहे. जे नाम कारण हे कथा असंभाव्य म्हणजे काय? तमोगुणापासून निद्रा, आळस आणि प्रमादाच्या द्वारे सुख प्राप्त होतं ही गोष्टच कशी आहे? असंभाव्य आहे. घडणी शक्य नाही, असंभवनीय आहे. फक्त हे आडनावाने सुख आहे असा फक्त म्हणण्याचा इथला भाव आहे. नाहीतर यामध्ये काही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. ऐसे कर्मभेदे मुदले फळसुख हे त्रिदा झाले, ते हे यथागमे केले गोचर तुझं. ऐसे अशा प्रकारे कर्मभेदे मुदले, मुदले म्हणजे मुख्य असणारं सुख. कर्माच्या भेदामुळे सात्विक, राजस आणि तामस कर्म आहे. जसं कर्म असेल तशा प्रकारचं फळ मिळतं की नाही? जैसे ज्याचे कर्म आपण म्हणतो की नाही, तशा प्रकारे ईश्वर आपल्याला फळ देतो. मग सात्विक कर्म असेल तर सात्विक सुख मिळेल, राजस कर्म असेल राजसी सुख मिळेल, आणि तामसी कर्म असेल तर तामस प्रकारचं फळ सुख मिळेल. म्हणजे सुख हेच काय आहे? फळ आहे. ऐसे कर्मभेदे, कर्माच्या भेदामुळे मुदले, दोन अर्थ होतील बरं का याचे. मुदल म्हणजेच काय? मुख्य असणारं कर्म, किंवा मुदल म्हणजे मुख्य असणारं फळ सुख, ते पण आपण घेऊ शकतो. फळ सुख इत्रिदा झाले, फळामध्ये सुद्धा फळ आहे सुख, त्या सुखामध्ये सुद्धा 3 प्रकार झाले, आणि ते हे प्रकार यथागमे केले गोचर तुझं. तुझं नाम तुला गोचर केले, स्पष्ट करून सांगितले. पण कसे? यथागमे, आगम म्हणजे शास्त्र, जसे शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेले आहे तशा प्रकारे अर्जुना तुला आम्ही विस्तार करून सांगितले आहे. मग आता फळामध्ये 3 प्रकार झाले, धृतीमध्ये 3 प्रकार, बुद्धीमध्ये 3 प्रकार, कर्त्यात 3 प्रकार, कर्मात 3 प्रकार, ज्ञानातही 3 प्रकार. मग सगळीकडे 3च प्रकार आहे का? हो, सगळीकडे जगात 3च प्रकार आहे. भगवान म्हणतात ते कर्ता कर्म फळ हे त्रिपुटी एकी केवळ, वाचुनी काहीच नसे स्थूळ सूक्ष्मी ये. कर्ता मागे आपण 3 प्रकारचा पाहिला आहे, कर्मही 3 प्रकारचं पाहिलं, आणि आता प्रस्तुत कर्त्याला कर्मापासून मिळणारं फळ नाम काय? सुख. हे त्रिपुटी एकी केवळ, ही सगळी काय आहे? त्रिपुटी आहे. कर्ता जेव्हा कर्म करतो तेव्हा त्या कर्माला सुख नावाचं फळ मिळतं. हे सगळीकडे आहे बरं. सगळ्या प्रकारामध्ये त्रिपुटी म्हणजे 3 प्रकार संभवतात. त्रिपुटी एकी केवळ, यामध्ये या वाचुनी काहीची नसे स्थूळ सूक्ष्मी ये. स्थूळ असेल किंवा एखादा सूक्ष्म पदार्थ असेल, किंवा स्थूल जगत असेल किंवा सूक्ष्म जगत असेल, यामध्ये या त्रिपुटी वाचून जगामध्ये काहीच नाही. आणि जगामध्ये जेवढे काही प्रकार संभवतात त्यामध्ये कर्ता कर्मफळ हे सगळे संभवणीच आहे. आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी ही किरीटी, गुंफिली असे पटी तांतोवी जैसी. आणि हीच तर त्रिपुटी अर्जुना या 3 गुणांच्याद्वारे गुंफलेली आहे, त्याचा गुंतागुंत झालेला आहे किंवा बांधलेली आहे. कशी? पटी तांतुवी जैसी. पट म्हणजे वस्त्र. ज्याप्रमाणे एखाद्या वस्त्रामध्ये तंतूच्याद्वारे ती गुंफलेली असतात. वस्त्रामध्ये काय असतं? काही नाही, आडवे आणि उभे धागे असतात, बाकी काही नाही. जसं एखादं वस्त्र तंतूच्याद्वारे गुंफलेलं आहे, तसे जगातले सगळे व्यवहार त्रिपुटीच्याद्वारे गुंफलेला आहे. आणि ती त्रिपुटी 3 गुणामध्ये सापडलेली आहे. म्हणजे कर्ता कर्म आणि फळ ही तर त्रिपुटी आहेच आहे, पण या त्रिपुटीमध्ये सुद्धा प्रकार प्रत्येकाचे 3-3 होतात. म्हणजे कर्ताही 3 प्रकारचा, कर्मही 3 प्रकारचं, आणि फळ स्वरूप असणारं सुखही 3 प्रकारचं. ते आपण आता पाहिलं आहे. मग ऐका बरं. ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख या 6मध्येच फक्त 3-3 प्रकार आहे का? सगळीकडे आहे? भगवान म्हणतात सगळीकडे 3च प्रकार आहे, आणि सगळ्यांचा संग्रह एका श्लोकामध्ये करतात 40व्या क्रमांकाच्या. न तदस्ति पृथिव्यां वा दिवी देवीषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेपि स्यात् त्रिभिर्गुणैः. भगवान म्हणतात, पदच्छेद असा आहे, न तत् अस्ति
पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैः मुक्तं यत् एभिस्या त्रिभिः गुणैः यत् जे प्रकृतिजैः एभिः त्रिभिः गुणैः जो पदार्थ प्रकृतीपासून निर्माण झालेल्या या 3 गुणांच्या पासून मुक्तम स्यात म्हणजे मोकळा असेल असा असणारा पदार्थ, त्या पदार्थाला म्हणतात सत्व. सत्व म्हणजे प्राणी किंवा अप्राणी, म्हणजे जड असेल किंवा चेतन असेल असा एखादा पदार्थ प्रकृतीपासून प्रकृतिजैही प्रकृतीपासून निर्माण झालेल्या या 3 गुणांपासून मुक्तम स्यात म्हणजे मोकळा असेल. म्हणजे थोडक्यामध्ये प्रकृतीपासून निर्माण झालेल्या गुणांच्या तावडीमध्ये न सापडणारा एखादा पदार्थ असेल तर असा पदार्थ पृथिव्याम न तत् अस्ति या पृथ्वीवर नाही, देवी स्वर्गलोकात नाही, वा पुन्हा किंवा देवलोकामध्ये सुद्धा नाही. म्हणजेच काय, पृथ्वीवर, स्वर्गामध्ये, देवलोकामध्ये प्रकृतीपासून निर्माण झालेल्या 3 गुणांपासून मोकळा असणारा असा एकही पदार्थ नाही. सगळे पदार्थ प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये बांधलेले आहेत. म्हणजे सगळ्या पदार्थामध्ये सात्विक, राजस, तामस असे 3 प्रकार आपल्याला अनुभवाला येतातच. उदाहरण सांगू, माणसातही 3च प्रकार आहे. प्रकाराचे 3 तो का म्हणे केले जन. माणसात प्रकार आहे, बुद्धीतही प्रकार आहे, मनातही प्रकार आहे. पुढे जाऊन सांगू का, धान्यात सुद्धा प्रकार आहे. धान्यात तर 3 नाही 300 प्रकार असतील. आपण तांदूळ खातो ना, किती प्रकार आहे तांदळामध्ये, कितीतरी अगणित प्रकार आहे. सगळे प्रकार घडतात की नाही. मग धान्यात जर एवढे प्रकार असेल तर माणसात का नसतील, कारण धान्य खाणारेच माणसं आहेत. किती प्रकार असतील त्यामध्ये, पण प्रामुख्याने प्रकार मात्र 3 आहेत. मनोनी म्हणजे मागच्या वेळीचा संबंध घ्यायचा बरं. आणि हे तव त्रिपुटी तेही गुणी इही किरीटी गोंफिली असे पटी तांतुवी जैसी मनोनी. या कारणामुळे प्रकृतीच्या आलोकी न बंदीजे इही सत्वादिकी तैसी स्वर्गीय ना मृत्युलोकी आथी वस्तू. ज्ञानोबाला म्हणतात प्रकृतीच्या आलोकी. आलोकी म्हणजेच प्रकाश किंवा प्रकृतीचा आलोक म्हणजे प्रकृतीचा आभास, प्रकृतीचा असणारं जग आणि प्रकृतीची असणारी दृष्टी. म्हणून प्रकृतीच्या असणाऱ्या जगात, दृष्टीमध्ये, आभासामध्ये ही सत्वादिकी न बंधीची. सत्वगुण ज्याच्यामध्ये आधी आहे असा नंतरचा आहे रजगुण, त्याच्या पुढचा आहे तमगुण. मग सत्वादिक गुणांच्याद्वारे बांधली जात नाही आणि प्रकृतीच्या कक्षेमध्ये सापडतो आहे अशा प्रकारची वस्तू, तैसी वस्तू स्वर्गीय ना, स्वर्गात सुद्धा नाही आणि मृत्यूलोकामध्ये सुद्धा नाही. स्वर्ग असू द्या, मृत्यूलोक असू द्या, या सगळ्यामध्ये 3 प्रकाराने गुणाने हे बांधले जातात असाच त्याचा अर्थ आहे. उदाहरण देतात बरं. म्हणजे स्वर्गातही 3 प्रकार आहे का? हो, स्वर्गातही 3 प्रकार आहे की नाही. ज्याचं पुण्य जास्त आहे तो इंद्रपदावर आरूढ असतो, ज्याचं पुण्य कमी झालं तो मंत्री असतो. बाकीचे मग काय नाही, पंगत वाढायलाच असतात. म्हणजे स्वर्गात सुद्धा काय आहे, 3 प्रकार संभवतात की नाही. तैसी स्वर्गीय ना मृत्युलोकी आथी वस्तू. अशी वस्तू स्वर्गातही नाही आणि मृत्यूलोकात सुद्धा नाही की जिच्यामध्ये 3 प्रकार संभवत नाही. मग शहाण्या मनुष्याने काय करावं बरं? शहाण्या मनुष्याने सात्विकाचा स्वीकार करावा आणि रजोगुणाचा तिरस्कार करू नये. त्याग करावा पण उपेक्षा करावी. तिरस्कारामध्ये द्वेष असतो आणि उपेक्षेमध्ये फक्त त्याग असतो. रस्त्याने आपण चाललो की गवताची काडी आपल्याला दिसते, वाळलेली गवताची काडी. मग तिच्या बाबतीमध्ये आपल्यात प्रेम असतं का द्वेष असतो? प्रेमही नाही आणि द्वेषही नाही. तिचा आपण स्वीकार करतो का? नाही, उपेक्षा करतो. तसा राजसी आणि तामसी व्यक्ती जर आला तर त्याची आपल्याला उपेक्षा करता आली पाहिजे, ज्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण होणार नाही. स्वीकार नाही करायचा, फक्त द्वेषाच्या अभावी उपेक्षा करायची, तरी मनुष्याला आनंद मिळू शकतो. म्हणजे बराच मनुष्य मोकळा राहतो. नाहीतर आपल्याला वाईट वागणारे माणसं दिसले की आपल्या मनामध्ये असा क्षोभ निर्माण होतो
किंवा जाळ निर्माण होतो की का हे लोक चांगले वागत नसेल, जणू काही त्यांना वठणीवर आणायचा हक्क आपल्याला मिळालेला आहे. असं काही आहे का? आपण आपल्या जीवनातलं कल्याण करून घ्यावं. त्यांचं जेव्हा होईल तेव्हा होईल, कारण त्यांचं कर्म त्यांना योग्य मार्गाने जेव्हा आणायचं असेल तेव्हा आणल्याशिवाय राहणार नाही. ज्या अर्थी 140 कोटी लोकसंख्येमध्ये आपल्यालाच योग्य बुद्धी झाली, योग्य क्षेत्रामध्ये आपण राहतो, योग्य स्वाध्याय करतो आहे, याचा अर्थ ते तुकोबारायांचं गोड प्रमाणे बघ, धन्य मी मानेन आपुले संचित राहिलेसे प्रीत तुझे नामी, धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे या बाह्य काळा हाती. याचा अर्थ आपलं संचित प्रारब्ध आपल्याला बरोबर या मार्गाने घेऊन आला आहे. त्यांचं प्रारब्धच नसेल म्हणून ते या मार्गाने येणार नाही. जेव्हा उदयाला येईल त्यांचं प्रारब्ध तेव्हा ते येतील. आपण का बरं आपल्या मनामध्ये क्षोभ निर्माण करून घ्यावा? बऱ्याचदा आपला मार्ग चांगला असतो पण आपल्याला शांतता मिळत नाही. का? आपण शेजारी पाजारी माणसं पाहतो आणि त्यांच्याविषयीच आपण जास्त विचार करतो. ते बिचारे जेवतानाही आपली आठवण नाही करत आणि आपण 24 तास त्यांचं स्मरण करत राहतो. याचा अर्थ आपल्या जीवनातले क्षण विनाकारण वाया जातात. हे सगळं घडणार आहे. प्रकृतीपासून निर्माण झालेल्या 3 गुणामध्ये सापडत नाही अशी वस्तू स्वर्गातही नाही, मृत्यू लोकातही नाही, असा त्याचा अर्थ आहे. हा, काही लोक पर्वताप्रमाणे पातक करतात. त्याचं काय आहे? त्याचं कर्मच त्याच्याकडे आहे ना, म्हणून त्यांना सद्बुद्धी होऊ शकत नाही. कसं आहे, गुणांच्या पासून सुटली नाही अशी वस्तू जगात सापडत नाही. याकरता उदाहरण, कैसा लोवे विन कांबळा, माती विन मोदळा, का जळे विन कल्लोळा होणे आहे, तैसे न होणे गुणाचे, सृष्टीच्या रचना रचे, ऐसे नाहीचे गासाचे प्राणी जात. या लागी हे सकळ ती गुणाचेचे केवळ, घडले आहे निखिळ ऐसे जाण. या 3 वयांचा एकत्र विचार आहे. कांबळा म्हणजे घोंगडी असते की नाही? मग आता त्या घोंगडीमध्ये काय आहे? लोकर असते. लोकरी वाचून ज्याप्रमाणे घोंगडी निर्माण होऊ शकत नाही, किंवा माती विना मोदळा, मोदळा म्हणजे काय? मातीचा ढेकूळ. मातीचा ढेकूळ हा माती वाचून निर्माण होऊ शकत नाही. ढेकूळ आला की त्यामध्ये माती आलेलीच आहे. कांबळा घोंगडी आली की त्यामध्ये लोकर आलेलीच आहे. किंवा जळेविन कल्लोळा होणे आहे, पाण्या वाचून पाण्याची लाट निर्माण होते का? नाही. लाट आली की त्यामध्ये पाणी आहेच. मातीचा ढेकूळ आला की त्यात माती आहेच. किंवा कांबळा घोंगडी आली की त्यामध्ये लोकरी आहेच. तसा प्राणी आहे तर त्यामध्ये 3 गुण सापडल्याशिवाय राहणार नाही. तैसे न होणे गुणाचे, गुणाचे न होणे म्हणजे काय? गुणापासून निर्माण झालेले नाहीत आणि मनुष्याचा आकार दिसतो, असं घडतंय का? असं कधी घडणं शक्य नाही. बरं, तैसे न होणे गुणाचे, गुण कोणताही त्यामध्ये निर्माण झाला नाही. आणि सृष्टीची रचना होत असताना त्याची रचना झाली. भगवान म्हणतात ऐसे प्राणी जात नाहीची कासाचे. असा प्राण्यांचा समूह जगात शोधूनही सापडणार नाही की सृष्टीच्या रचनेमध्ये त्याची रचना झाली आहे आणि गुणांचा कोणताही संबंध त्यामध्ये आला नाही. असा प्राणी समुदाय खऱ्या अर्थाने तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. या लागी याकरिता हे सकळ सगळे असणारे पदार्थ तीही गुणाचेची केवळ घडले आहे. निखिळ ऐसे जाणं, निखळ म्हणजे निव्वळ, शुद्धतेनं ही गोष्ट इतकी शुद्ध आहे, सिद्धांताची पक्की आहे की सगळेच्या सगळे पदार्थ 3 गुणांपासूनच निर्माण झालेले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय घेण्याचं कारण नाही. म्हणून आपल्याला आपल्या प्रारब्धाने कधी चांगले माणसं मिळतात, कधी आपल्या प्रारब्धाने रजोगुणी माणसं मिळतात, तर कधी तमोगुणी पण माणसं मिळतात. मग आपण कोणत्या संस्काराची वेल्डिंग आपल्या अंतकरणात करून घ्यायची तर आपल्या हातात आहे की नाही? आपण प्रवासाला निघतो तर सगळे चांगलेच माणसं आपल्यासोबत येतात का? बऱ्याचदा तर आपण माळकरी असतो तर व्यसनीच माणसं आपल्या शिटावर येऊन बसतात. हे सगळं घडतं आहे, प्रारब्धाचा भाग आहे हा. किंवा नदीमध्ये लाकडं वाहतात तर सगळे लाकडं एका ठराविक काळापर्यंत सोबत चालतात आणि खडकावर आदळले की आपापल्या मार्गाने निघून जातात. तसं जोपर्यंत कीर्तनाचं ठिकाणी येत नाही तोपर्यंत प्रवासामध्ये माणसं एकत्र येतात. प्रवास झाला की सगळे आपापल्या मार्गाने निघून जातात. सगळे जगातलं हे आपल्याला कळालं पाहिजे. हे वैचित्र्य जरी असेल तरी ते अध्यस्त आहे.
ते कल्पित आहे, ते गुणांच्या संबंधामुळे आहे. या लागी हे सकळ तीही गुणाचीची केवळ घडले आहे निखिळायसे जाण. भगवान म्हणतात गुणांचं काय प्रभाव आहे. गुणी देवात्रयी लाविली, गुणी लोकी त्रिपुटी पाडिली, चतुर्वर्णा घातिली सिनानी उळगी. गुणी म्हणजे गुणांनी एका देवामध्ये 3 प्रकार केले. ईश्वर एकच आहे, पण सत्वगुणामुळे झाले भगवान विष्णू, रजोगुणामुळे झाले ब्रह्मदेव आणि तमोगुणाच्या उपाधीमुळे झाले भगवान शंकर. मग एक जण उत्पत्ती करतात, एक सांभाळ करतात आणि एक मात्र प्रलय करतात. कशामुळे? ईश्वर एकच आहे, पण ईश्वराची उपाधी असणारी माया प्रकृती, त्या प्रकृतीच्या 3 गुणामुळे एका ईश्वराच्या ठिकाणी हे 3 भाव प्राप्त झाले. म्हणून गुणी देवात्रयी लाविली, देवाच्या ठिकाणी 3 भाग निर्माण केले. किंवा दुसरा एक पाठ आहे, देवामध्ये यक्ष गंधर्व आणि देव असे पण प्रकार गुणामुळे झाले आहे. असा पण दुसरा एक अर्थ केला आहे महापुरुषांनी. गुणी लोकी त्रिपुटी पाडिली, या गुणांनी लोकामध्ये सुद्धा म्हणजेच काय, स्वर्ग लोक, मृत्यू लोक आणि पाताळ लोक, या लोकामध्ये म्हणजे भुवनामध्ये, लोक शब्दाचा अर्थ घ्यायचा भुवन, या भुवनामध्ये सुद्धा 3 प्रकार झाले आहे. एवढंच आहे असं नाही बरं. चतुर्वर्ण आहे आपल्याकडे. चतुर्वर्ण व्यवस्था खूप महत्त्वाची आहे आणि त्या चतुर्वर्ण व्यवस्थेमध्ये सुद्धा याच गुणांनी सिनानी उळगी घातले. सिनानी म्हणजे भिन्न भिन्न प्रकारची कर्म यांना प्रदान केली. वर्ण आहेत 4 आणि त्या प्रत्येकाचे कर्म भिन्न भिन्न झाले. यालाही कारण गुणच आहे. ते कसे कारण, त्याचा विस्तार येणार आहे, तो आपण उद्या पाहू. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान